आमच्या घरी सर्व फिरण्याच्या हिशोबाने महाबळेश्वरला जाणार होते, त्या कारण ते 30 तारखे रात्री जळगाववरून डीमार्ट समोरून राहत्या घरीतून निघाले आणि 1 तारखेला पुण्यात पोहोचले। त्यानंतर 4 तारखेपर्यंत सर्व नॉर्मल होतं। आम्ही आमच्या फिरण्याच्या याच्यातच होतो, ट्रॅव्हलिंगमध्ये। 5 तारखेला घरून फोन आला भावाचा, तो पोपटांना जेवण टाकण्याच्या हिशोबाने घरी आला होता। त्यावेळेस त्यांनी ऑब्झर्व केले की घराचे कुलप जसे लागलेले होते तसे नाहीये, तर त्यांनी आत जाऊन बघितलं तर सर्व कबर्ड वगैरे तोडलेले होते, लॉकर्स तोडलेले होते, त्याचे जे सोनं आणि कॅश होती ते सर्व गेलेलं होतं। आणि मग त्यांनी आम्हाला फोन करून पुण्यात ह्या सर्व सांगितलं। त्यानंतर त्यांनी पोलिसांना पण बोलवलं आणि आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच घरी आलो। किती तुमचं माल होतं गेलं? 2 ते 3 तोळे सोनं होतं आणि 8 ते 10 हजार हार्ड कॅश होती, जी ड्रॉवर मध्ये लॉकर मध्ये ठेवली होती, ती नाही आता ती। माझं नाव रचना वाडकर आहे। नेमकं असं झालं की आम्ही मुलांना शाळेला सुट्ट्या असल्यामुळे आम्ही बाहेरगावी फिरायला गेलो होतो। त्याच्यानंतर मग घरी कोण नसल्यामुळे चोरी झाली घरी, आणि बाहेरगावी असताना भाच्याचाच फोन आला की घरचे कुलप वगैरे उघडलेले, त्याच्यामुळे आम्ही लगेच आलो। कुठला एरिया असतो हा? रामनगर डीमार्टच्या समोरचा एरिया आहे। पोलिसात कंप्लेंट केली? हा, केली कंप्लेंट सर। आता ते रात्री येऊन इन्व्हिटेशन करून गेले, बघू आता काय होतं काय नाही। हे 4 तारखेला रात्री चोरी झाली आपल्याकडे, कॅडबऱ्या काही चिल्लर 8-10 हजाराची। कुठे आपलं दुकान? हे ओंकारेश्वर विकासभूत DSP चौक। काय तुमचं अजून नुकसान झालेलं आहे? एक दरवाजे सगळे सेंट्रलला तोडून टाकलेले होते, कुलप गायब आहेत।
आज रात्रीच्या वेळेस त्यांनी कटरने काटण्याचा प्रयत्न केला दुकानाचा आणि केव्हा झालंय ते? हे रात्री काय मध्यरात्री झाला असेल 2-2:30 ते 3-4 दरम्यान. पण माल वगैरे काही पण काटण्याचा प्रयत्न केला, नुकसान केलं. माल वगैरे काही घेऊन नाही गेले, काही कॅश वगैरे काही नव्हतं दुकानात, काहीच नव्हतं. कॅश वगैरे नाही होतं? नाही काहीच नव्हतं, म्हणून मी कंप्लेंट वगैरे काही केली नाही. उगाच काही गेलं नाही, काही नाही, उगाच तकलीफ मुक्ता खाली दुपार ते मला थोडं नुकसान झालं बा. फक्त फाटक वगैरे तोडला त्यांनी आणि ते परत मी जॉईन वगैरे केलं सर्व काही. बाकी काय नाही. काय नाव तुमचं? महेश चव्हाण. आणि हे दुकान कुठे असतं आपलं? हां दुकान कुठे असतं आपलं? आहे तो आपलं काटलं